नाहीये, हा राजकीय विषय दिसतोय. कारण जिल्ह्याचा विषय म्हटलं तर मागच्या वेळेसही स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना रायगडचे पालकमंत्री तटकरेच होते. त्यात काय विशेष? आता तर ते मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकीय हेतून प्रेरित असलेला अशा प्रकारचा हा पालकमंत्र्यांचा विषय आहे. जिल्ह्याचा मुद्दा हा मला मुळीच वाटत नाही. दुसरा विषय का जी ह्याची हत्या झाली होती अक्षय शिंदेची, म्हणजे एन्काउंटर सांगत होता, मात्र आता हे स्पष्ट व्हायला लागले की ते एन्काउंटर नसून ती हत्या आहे आणि जवळपास 5 पोलीस अधिकाऱ्यांनी ते गोत्यावर येण्यास शक्य आहे. आम्ही त्यावेळेसपासून म्हणत होतो शिक्षा झाली पाहिजे नाराज आम्हाला, त्याच्याविषयी मनात शंका असण्याचं काहीच कारण नाही. पण जे याच्यातले आणखी आरोपी होते, हे आरोपी समोर येऊ नये किंवा त्याची वाच्यता होऊ नये म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असा आमचा ठाम आरोप आहे. आणि मला वाटतं चौकशी डिटेल्स झाली तर नक्की याच गोष्टी समोर येतील. कारण अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर संस्थाचालकांना अटक झाली, ते सुटले. पण तिथे आणखी काय काय चालत होतं, याच्यामागे संस्थाचालक सहभागी होते का, याच्या आधी काही बालकांना अशा पद्धतीने एक्स्टॉर्शन केलं का, हे सगळे मुद्दे चौकशीत आले असते. आणि ते येऊ नये, संस्थेला संरक्षण द्यावं, संस्थेतल्या लोकांना संरक्षण द्यावं म्हणून अक्षय शिंदेचाच आवाज बाहेर येऊ नये अशा प्रकारची खबरदारी त्यावेळेस घेतली असावी अशी शंका त्यावेळेस व्यक्त केली आणि आजही आम्ही व्यक्त करतोय. आणि मला वाटतं आता चौकशीत हे सगळं समोर येत आहे. दुसरं, संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर चांगलेच हवेत आलेले दिसत आहेत आणि ते फटकेबाजी करतायत. ते तुमच्यावर टीका करतात की माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हती, जो पैसे घेऊन उमेदवारी देतो तो त्याचीच वाट लागली. मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी. तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता. तुम्ही जर पैशाचं आणि ईव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं 5-25 हजारांनी पराभूत झाले असतात. आणि मजबूत उमेदवार दिला, त्याचा राग त्यांच्या मनात होता. तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं. तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं. कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून, आम्हाला माहिती होतं. आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. आम्ही मजबूत उमेदवार दिला, निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता करतात. ते म्हणतात की त्यांना काहीतरी मातोश्रीवरून फोन आला, पक्ष त्यांचा विचारतात मला वगैरे वगैरे असं. मला एक सांगा, ही पागल आहे का कोणी? ज्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का? या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे. संजय शिरसाट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात. मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारता का येणार का कळेल त्यांना. त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे का, मात्र आमच्या नादाला लागायचं नाही, नादाला लागू नका, आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे, पालकमंत्री कसा असतो ते मी आता जिल्ह्याला दाखवून दिलं. काही दाखवणार नाही. तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल. तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या याच्यात मतदारसंघाची काय स्थिती, दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची. आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे, कुठे सोडवण्यासाठी. हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय शिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल. मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते. बाकी 5 दिवस ते मुंबईत राहतात. आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहे ते? त्यांचं अजून म्हणणं आहे की काही झालं तर मी 5 वर्ष पालकमंत्री राहणार. तुमच्या पक्षाचा विषय आहे. नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ, पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे. तुम्ही जे उल्लेख केला की ते मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, धंदे आहेत, सगळ्यांना माहिती आहे, तर ते आम्हा पत्रकारांना माहिती नाही. हे बघा स्पष्ट सांगतो ना, बदल्या, याचं रिझर्वेशन उचलून दे, त्याचं रिझर्वेशन उचलून दे, दलाली धंदे यांचे अनेक प्रकरणातून स्पष्ट करून दाखवू ना.
अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या त्यांच्या पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलं होतं की रायगडच्या बदल्या करा, पालघरच्या बदल्या करा, सिंधुदुर्गच्या बदल्या. काय संबंध आहे त्यांचा? हे संभाजीनगरचे राहणार आहे. संभाजीनगरला एखादी बदली सुचवली मुख्यमंत्री तर मी समजू शकतो. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे, आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी. असं पण नाही की नुसतं पत्र दिलं, स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले आहे. वाटतं त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे. म्हणजे बदल्यांची दलाली करतात संजय शिरसाट असा आरोप आहे. मला सांगा ना, सिंधुदुर्गची कधी बदली करायचं संजय शिरसाटांचं काय? हा, संभाजीनगरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो. सिंधुदुर्गशी काय घेणं, रायगडशी काय घेणं, पालघरशी काय घेणं, असे अनेक विषय, असे अनेक पत्र त्यांनी दिलेले आहे सीएम ऑफिसला. सीएम ऑफिसमधून ते पत्रच पब्लिश झालेले आहे. मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात. त्यात सगळ्यात जास्त पत्र तर यांचे. हे कशासाठी देतात? संभाजीनगरची पाणी पुरवठ्याची योजना लवकर करा एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. संभाजीनगरच्या महापालिकेला 870 कोटी रुपये सरकार कर्ज देतं, त्याच्या 870 कोटी रुपये महापालिकेला अनुदान द्या. मग हे जर केलं तर तुम्ही पालकमंत्री म्हणून काम केलं असं मी समजेल. नाही तर असे तर छोटे मोठे काम तर कोणी करतं.